रामकृष्ण हरी. आपण आता सध्या आहोत तीर्थ ज्ञानेश्वरी पारायण संहिता 16 या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपल्या सोबत कृष्ण महाराज रासवे आहेत. महाराज, मला सांगा, या तीर्थ पारायण सोहळ्यामध्ये आज संहिता 16 झाली आहे, यामध्ये समाजामध्ये कुठला संदेश पोहोचला आणि कशा प्रकारे लोकांना बोध घेतला? तीर्थ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा सेवेचा सोहळा आहे, सेवेचा उत्सव आहे. याच्यामधून एकच शिकायला मिळतं. या सोहळ्यामध्ये एक आपल्याला प्रकर्षाने पाहायला भेटलं बघा. काही गोष्टी पाहायला भेटतील नाही भेटतील, शिकायला भेटेल नाही भेटेल. एक गोष्ट मात्र आवर्जून मी पाहिली, या सोहळ्यामध्ये अनेक लोक सेवा देत होते आणि कोण कशा पद्धतीनं कुठं सेवा देते याची कुठंही कोणीही नोंद ठेवली नाही. कोणालाही याच्याविषयी एकमेकाला वाच्यता नाही. अनेकांनी सेवा दिल्या. त्यापैकी आमचे हे बाभळगावचे रणेर परिवार आणि आमचे रणेर बाबा यांचा हा मानाचा अश्व, जगद्गुरु तुकोबारा यांच्या पालखीचा अश्व आहे. मानाचा अश्व आहे, जो देहू ते पंढरपूर जी वारी जाते त्या वारीमध्ये हा तुकोबारांचा मानाचा अश्व आहे. याचा मान या रणेर परिवाराला, आमच्या रणेर मामाकडे आहे. तर हा अश्व गेल्या 7 दिवसापासून इथं आपल्याला दर्शनाकरता उपलब्ध होता. दर्शन सर्व भाविकांना दिलं. यांनी पालखीचं समोर आपली हजेरी लावली, सेवा दिली आणि त्यांनी सुद्धा कुठल्याही सुविधेचा विचार केला नाही. इथं त्यांना 2 दिवस तर पहिले पंखा नव्हता, त्यांना गैरसोय होती, जेवणाची आपदा होती, मच्छर चावत होते, अश्वालाही मच्छर चावत होते, त्यांनाही चावत होते. आणि अशा विषम परिस्थितीत सुद्धा त्यांनी 8 दिवस इथं सेवा दिली. या अश्वाने आपली सेवा दिली. हा तुकोबारांचा मानाचा अश्व, याचा आज आपल्याला तिथं दर्शन होतंय. आणि अनेकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या. त्यामुळे हा सेवेचा उत्सव आहे. ज्या ज्या दात्यांनी, ज्या ज्या दानशूरांनी या ठिकाणी सेवा दिली त्या सर्वांचे पारायण सोहळ्याच्या वतीनं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. रामकृष्ण. पुढचे आता जो तीर्थ पारायण सोहळा आहे, या तीर्थ पारायण सोहळ्याचे मानकरी कोण ठरले आहेत? आता ह्या पारायण सोहळा अनेकांना उत्सुकता होती. पहिला मानवत तालुका पूर्ण झाला. मानवत तालुका झाल्यानंतर सेलू तालुक्यात पालखी आली. सेलू तालुक्यातले सुद्धा पूर्ण गावं झाले. सर्वांना उत्सुकता होती की आता पुढं काय, कोणत्या तालुक्याला हे भाग्य सद्भाग्य मिळणार. आणि अनेक तालुक्यांची चर्चा होती. परंतु हा आता बहुमान आणि आपल्या परभणी जिल्ह्यातल्याच एका तालुक्याला, आणि त्यापैकी त्याचं नाव असं आहे की पाथरी तालुका, ज्याला आपण मानाचा तालुका आहे, जो साईबाबांची जन्मभूमी आपण म्हणतो, त्या साईबाबांच्या जन्मभूमीला पाथरी तालुक्याला हा बहुमान मिळाला आहे. आता उद्या पहाटे 7 वाजता पालखीचं या ठिकाणाहून प्रस्थान होणार आहे आणि पाथरी तालुक्यातील जे काही सीमेलगतचं गाव असेल त्या गावापासून उद्यापासून त्या गावामध्ये आणि या पारायण सोहळ्याची सुरुवात होणार आहे. निश्चितच आपण पाहू शकता, अलंकापुरी मधून आपण तीर्थ पारायण संहिता सोहळ्याचे हे कृष्ण महाराज रासवेचे यांच्या गोडवाणीतून काही शब्द ऐकले. पुढचे मानकरी ठरला पाथरी तालुका. रामकृष्ण हरी.